बंधूंनो, जय भारत, जय संविधान, जय भीम, जय ओबीसी. आज मी आपल्यासमोर पुनश्च एकदा एक नवीन विषय आज घेऊन येत आलो आहे. तो विषय आहे भारतीय जातीव्यवस्था आणि आरक्षणाची वाटचाल. ज्या मानवतावादी महापुरुषांनी रंजल्या गांजल्यांना माणुसकी पूर्ण मिळेपर्यंत बऱ्या वाईटांची सुख दुःखाची संकटाची मानात्मनाची पर्वा न करता लढा दिला व ज्या मानवतावादी महापुरुषांनी त्यांच्या हक्कासाठी, प्रगतीसाठी, अधिकारासाठी एकमताने तन्मनधनाने लढा दिला, संघर्ष केला, त्या थोर देशातील सर्व मानवतावादी महापुरुषांना माझे कोटी कोटी अभिवादन. बंधूंनो, मी शालिग्राम उर्फ दीपक मेंढे, बँक कॉलनी, रिसामा, आपल्या समोर आज हा जो माझा विषय आहे भारतीय जातीव्यवस्था आणि आरक्षणाची वाटचाल या संदर्भात काही माझे स्वतःचे विचार आपल्या समोर स्पष्ट करीत आहे, व्यक्त करीत आहे. बंधूंनो, कोविड-19 या विषाणूमुळे मागच्या 3-3.5 महिन्यापासून ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत संवाद केला नाही. आम्ही आपल्यासोबत प्रत्यक्ष 5 फेब्रुवारी 2020 ते 19 फेब्रुवारी 2020 ला ओबीसीची जनगणना व्हावी म्हणून पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये जनजागृती अभियान यशस्वी रीतीने केलं होतं आणि पुनश्च तीच आठवण अधोरेखित व्हावी म्हणून मी आज हा विषय पुनश्च एकदा घेऊन आपल्यासमोर आलो आहे. बंधूंनो, सध्या हा विषय भारत देशामध्ये गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आहे आणि यामध्ये अनेक गोष्टी आहेत की जातीव्यवस्था आणि आरक्षण या गोष्टी परस्परामध्ये मिसळलेल्या आहेत आणि काही गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासोबत मी ऋणानुबंध व्हावं हा माझा हेतू आहे आणि त्याकरिता मी हा विषय आपल्यासमोर मांडत आहे. त्यामध्ये मी काही विषयांचा उलगडा करीत आहोत. त्यामध्ये माझा पहिला मुद्दा आहे भारतामध्ये जाती व्यवस्थेचा उगम कसा झाला. बंधूंनो, भारतात वैदिक संस्कृतीत वर्णव्यवस्थेचा उगम झाला आहे. त्याआधी भारतात माझ्या माहितीप्रमाणे जात व्यवस्था नव्हती. पण जेव्हा वर्णवादी व्यवस्थेमधून जात व्यवस्था निर्माण झाली आणि त्यामध्ये आपल्याला माहीतच आहे की सनातन्यांनी एक माणूस ब्राह्मण कुठं जन्म घेते, क्षत्रिय कुठं जन्म घेते, वैश्य कुठून जन्म घेतला वैश्यानी, शूद्रांनी कुठं जन्म घेतलं, हे साऱ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. बंधूंनो, मी त्याकडे प्रकाश टाकणार नाही. पण जातीव्यवस्था निर्माण कशी झाली, मग ती जातीव्यवस्था जन्माकडे कशी गेली, मग अध्यापन करणे, यज्ञ करणे, प्रतिग्रहाचे कार्य करणे म्हणजे दान घेण्याचे काम करणे हे ब्राह्मणांचे कार्य होते. धनुर्विद्या करणे, देशामध्ये राज्यशासन करणे हे क्षत्रियांचे कार्य होते. व्यापार व कृषी कर्म करणे हे वैश्यांचे काम होते. तर या तिन्ही वर्गाची फक्त सेवा करणे आणि त्यांचा अन्याय सहन करणे हा फक्त काम शूद्रांचे हे कार्य होते. या वैदिक संस्कृतीने 3 महत्वाचे कायदे केले होते आणि ते कायदे म्हणजे शूद्रांना शिक्षणापासून दूर ठेवणे, शूद्रांना धनापासून दूर ठेवणे आणि शूद्रांना शस्त्रबंदीपासून दूर ठेवणे. आता शिक्षणापासून का दूर ठेवत होते? कारण की त्यांना वाटत होते की शूद्र जर शिकला तर तो हुशार होईल आणि हुशार झाला तर
तो समाजामध्ये गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याने शिकू नये, त्यांनी फक्त गाढवासारखं आमच्यासमोर मान हलवावं, फक्त नेहमी त्याचं हो असावं, हा त्यांचा हेतू होता. आणि म्हणून शिक्षणापासून या सनातनी लोकांनी या शूद्र लोकांना दूर ठेवले. दुसरा, त्यांनी एक कायदा तयार केला की शूद्राला कधी धन संचय करू द्यायचे नाही, पोटाला कमी द्यायचं, याचा अर्थ मरू द्यायचेही नाही आणि चांगल्या प्रमाणात जिवंत ठेवायचे नाही. आणि सदैव उच्च वर्गाची गाढवासारखा तो सेवा करावा, हा त्यांचा हेतू होता. तिसरा, त्यांनी कायदा पास केला की शस्त्रबंदी पूर्णपणे. शूद्रांना कधी शस्त्र द्यायचे नाही, कारण शस्त्र दिले तर एखाद्या वेळेस ते आपल्या विरुद्ध उडतील, आणि म्हणून शस्त्र द्यायचे नाही. आणि एखाद्या वेळेस त्यांनी मोर्चा काढला तर त्यांना मारून टाकायचे, हा उच्च वर्गाचा अधिकार होता. अशा प्रकारे या तीन त्यांच्या वैदिक व्यवस्थेमुळे हा जो शूद्र होता, शिक्षणापासून पूर्णपणे वंचित, धनापासून पूर्णपणे वंचित आणि शस्त्रापासून पूर्णपणे वंचित असला. आणि या व्यवस्थेने, या सनातनी व्यवस्थेने त्यांची बंधनं फार गडचिपी केली. पुढे हीच जाती व्यवस्था सुरू होती आणि या जाती व्यवस्थेची नंतर सामाजिक रचनेमध्ये रचना झाली. शूद्रांना सांगण्यात आले, हे शूद्र हो, तुम्ही फक्त सेवा करण्याकरिता तुमची निर्मिती झाली आहे आणि हे सगळं ईश्वराने तुम्हाला वरदान दिलं आहे. शूद्रांनी फक्त रूढी परंपरेमध्ये गुंतून राहावं. त्यांना अशा प्रकारे चुकीचा अध्यात्म सांगण्यात आला, त्यांना मानसिक गुलामगिरीत गुंतवण्यात आले आणि अत्यंत खालच्या दर्जाचे काम देऊन त्यांना नंतर समाजामधून बहिष्कृत करण्यात आले. पुढे ही जाती व्यवस्था अशी उतरंड निर्माण झाली, अशी ताठर निर्माण झाली की ज्या चालीरीतीमुळे शूद्र अधिकच सामाजिक कोंडीमध्ये फसला. आणि ह्या भारतीय सामाजिक रचनेमध्ये हे उतरंडीची जी जाती व्यवस्था होती, या उतरंडीच्या जाती व्यवस्थेने शूद्रांची गळफास घेतली. आणि हा जो शूद्र वर्ग होता, हा उच्च वर्गांसाठी अत्यंत राखीव कुरण होता. राखीव कुरण म्हणजे त्यांच्या इतर तिन्ही वर्गाचा हा वर्ग हा पोशिंदा वर्ग होता. बंधूंनो, या पद्धतीने माझा दुसरा मुद्दा मी आपल्यासमोर स्पष्ट करीत आहे. जातीय व्यवस्था आणि समाज सुधारकांची भूमिका काय होती. जाती व्यवस्थेच्या ताटर रचनेमुळे पुढे उच्च वर्गातील लोक कनिष्ठ वर्गातील लोकांची पिळवणूक करू लागले. पेशवाईच्या काळात तर हा पिळवणुकीचा जो प्रकार होता, या प्रकाराला महापूर आले होते. अशा अवस्थेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या संपूर्ण देशामध्ये संत नामदेव, संत तुकाराम, महाराष्ट्रातील चोखोबा, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक कार्य केले. पण त्या आधीच भारत देशामध्ये सतीची प्रथा ही एक फार अनिष्ट प्रथा होती. भारत देशामध्ये केशवपन केले जात होते. बालविवाह पद्धती, बहुपत्नीत्व पद्धत, जठर विवाह, विधवा पुनर्विवाहाला आळा करणे, ह्या अत्यंत अन्यायशील अनिष्ट रूढी या देशामध्ये होत्या की ज्याकरिता सनातनी व्यवस्थेच्या विरोधात सुद्धा आपल्या देशातील या समाज सुधारणावादी लोकांनी चळवळ केली. त्यामध्ये एक सामाजिक सुधारणामध्ये मला महात्मा ज्योतिराव फुलेंचे यांचे नाव घेणे आवश्यक आहे. 1 जानेवारी 1948 त्यांनी मुलींसाठी का शाळा सुरू केली. सनातन्यांनी त्याला का विरोध केला. त्यांनी 24 सप्टेंबर 1973 सत्यशोधक समाजाची स्थापना का केली. का हेतू होता त्यांचा. खरोखर समाजामध्ये सामाजिक असमानता होती की नव्हती, याचा आपल्याला विचार करणे आवश्यक आहे. त्यांनी 19 ऑक्टोबर 1882 हंटर कमिशन समोर शिक्षणाच्या संदर्भात का निवेदन दिलं. त्यांनी का सांगितलं की जो समाज संपूर्णपणे देश चालवण्याकरिता टॅक्स देतो, त्याच समाजातील, शूद्र समाजातील, बहुजन समाजातील मुलींनी का शाळा शिकवू नये, अशा प्रकारच्या निवेदन देणारे भारत देशातील ते पहिले व्यक्ती आहेत.
त्यांच्याच मित्र सखाराम हरी परांजपे या मित्राच्या लग्न सोहळ्यामधून हात पकडून महात्मा ज्योतिराव फुल्यांना का हाकलून देण्यात आलं? हा एक गंभीर प्रश्न आहे. त्यांची कशी बेइज्जती झाली, सनातन्यांनी कसं हात पकडला आणि हाकललं, या सर्व गोष्टींच्या बंधूंनो आपल्याला या आधुनिक काळामध्ये विचार करणे आणि सध्या विचार करणे आवश्यक आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक सुधारणेचा अथांग प्रयत्न करून हिमालय गाठला. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 महाडचा सत्याग्रह का केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 मनुस्मृतीचे दहन महाडला का केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 30 मार्च 1930 नाशिकला काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह का केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 नाशिकच्या येवले या ठिकाणी, मी जरी हिंदू धर्मात जन्म घेतलो हे मी माझं दुर्दैव समजतो, पण मी हिंदू धर्मात मरणार नाही अशी प्रतिज्ञा का केली? 24 सप्टेंबर 1932 पुणे करार का केला? 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धर्माची दीक्षा नागपूरला का घेतली? याही प्रश्नाचा आपल्याला विचार करावा लागेल की ज्या धर्मामध्ये त्यांचा जन्म झाला होता त्या धर्मामध्ये त्यांना देवळात शिरू द्यायचे नाही, त्यांना तळ्याचे पाणी पिऊ द्यायचे नाही, त्यांना स्पर्श करू द्यायचे नाही, त्यांना मंदिराच्या रस्त्याने जाऊ द्यायचे नाही, त्यांना शिक्षण घेऊ द्यायचे नाही. अशा धर्मामध्ये अशी अमानवीय रीत्या त्यांची जी पिळवणूक झाली, ज्या धर्मात राहून अशी जी पिळवणूक होत होती, त्या धर्माच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असली का भूमिका घेतात, या गोष्टीचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. पुढे कोल्हापूरच्या संस्थांमध्ये राजश्री शाहू महाराज सामाजिक सुधारणेच्या दिशेने का जातात? केरळमध्ये नारायण गुरु सामाजिक समतेचे प्रयत्न का करतात? तामिळनाडूमध्ये पेरियर रामास्वामी सामाजिक समतेसाठी का प्रयत्न करतात? या सर्व प्रश्नांची, या सर्व उलाढाल्यांची, या सर्व महापुरुषांनी असले का कार्य केले, त्यांना का अडचण येत होती, या साऱ्या गोष्टीचा आपल्याला गांभीर्याने, चिकित्सक रीतीने विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे सगळी सामाजिक सुधारणा होत असताना माझ्यासमोर असे प्रश्न निर्माण होतात की जे व्यक्ती सामाजिक सुधारणा करीत होते, संत तुकाराम महाराज, त्यांची हत्या का करण्यात आली? त्यांची हत्या कोणी केली? शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक होते, त्यांची हत्या कोणी केली? गांधीजी हे स्वातंत्र्य चळवळीचे जनक होते, पण गांधीजीला का मारण्यात आलं? बॅरिस्टर अली जिन्नाला का मारण्यात आलं नाही? या देशामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्य करणारे नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, बंधूंनो, यांना मुसलमानांनी नाही मारलं. यांना मारलं आहे या देशातील हिंदू लोकांनी. आणि ते का मारलं, कशाला मारलं, का त्यांची मानसिकता होती, या साऱ्या गोष्टीचा उहापोह करणे, त्याची मीमांसा करणे, त्याची चिकित्सा करणे हे आपल्या सर्व समाजातील लोकांचे परम कर्तव्य आहे. बंधूंनो, माझा एक तिसरा मुद्दा आहे सामाजिक समतेसाठी आरक्षण. भारतीय मंदिरावर सामाजिक समानतेचा कळस चढविणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे तळागाळातील लोक आहेत त्यांना आपण देशाच्या विचार प्रवाहामध्ये आणायला पाहिजे, अन्यथा अशा लोकांसोबत विश्वासघात होईल आणि हे कार्य जर आपण केलं नाही तर संविधान उद्ध्वस्त करणाऱ्यांमध्ये आपलं नाव येईल.
विचार करावा लागेल या गोष्टीचा. बंधूंनो, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात देशात 4 विचार प्रवाह होते. पहिला विचार प्रवाह म्हणजे काँग्रेसची विचारधारा. आता काँग्रेसमध्ये टिळक, गांधी आणि नेहरू यांची विचारधारा, जरी त्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता अथक परिश्रम केलं, पण मला खेदानं म्हणावं लागते की यांनी आरक्षणाचा तेवढ्याच पुरजोर विरोध केला. अथनी येथील सभेमध्ये 11 नोव्हेंबर 1917 टिळक म्हणतात की आरक्षण घेऊन या देशातील जे तेली हे संसदेमध्ये का तेल काढणार आहेत आणि कुणबी हे संसदेमध्ये का नांगर चालवणार आहेत का. 1962 मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये पंडित नेहरूंनी सरळ आरक्षणाचा विरोध केला होता. यावर सुद्धा आपल्याला विचार करणे आवश्यक आहे. दुसरी एक विचारधारा आपल्या देशामध्ये होती राष्ट्रीय स्वयंसंघ RSS आणि हिंदू महासभा, की ही जी संघटना कधीही देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये ह्या संघटनेनं भाग घेतला नाही, पण स्वातंत्र्यानंतर भारत कसा राहील यांचे ते स्वप्न पाहत होते. आयडिया ऑफ इंडिया, आणि ते स्वप्न पाहत होते आणि आज ते सत्तेत आहे. पण त्यांची विचारधारा भारताला वर्णवादाकडे नेणारी विचारधारा आहे, भूतकाळाकडे नेणारी विचारधारा आहे, असं मला आजच्या एकूण घटनांवरून वाटत आहे. तिसरी एक विचारधारा होती वामपंथींची विचारधारा, पण त्या विचारधारेने संपूर्ण देशावर पाडलं नाही. आणि एक महत्वाची या देशामध्ये एक विचारधारा त्यावेळेस होती, आणि ती विचारधारा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, जी शैक्षणिक विचारधारा होती, जी सामाजिक समानतेकडे नेणारी विचारधारा होती, ती सामाजिक न्यायाकडे नेणारी विचारधारा होती. बंधूंनो, एक महत्वाचा प्रश्न निर्माण होते, आरक्षण आरक्षण आरक्षण. पण भारताला स्वातंत्र्य मिळाले 72 वर्ष झाले, पण हा जो आरक्षणाची जो सिलसिला आहे, जो विवाद आहे, जो उद्रेक आहे, जो बंड आहे, जो भांडण आहे, जो तेव्हापासून आजपर्यंत का शांत होत नाही, यावर सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. बंधूंनो, आरक्षण हे प्रतिनिधित्वाची संधी आहे. आरक्षण हे आपला अधिकार आहे. आरक्षण ही आपली भीक नाही आहे. हा देशाच्या 7-12 आपला हिस्सा असावं यासाठी आरक्षण आहे. आरक्षण हा मागासलेल्यांसाठी एक कवच आहे, एक संरक्षण आहे, एक न्याय व्यवस्थेची पायरी आहे. त्यामुळे तुम्हाला माहित असेल की आरक्षणामुळेच लाखो लोकांना न्याय मिळाला आणि ते अन्यायापासून दूर झाले. बंधूंनो, आरक्षण म्हणजे काही गरीब हटावाचा कार्यक्रम नाहीये. आरक्षण म्हणजे काही BPLचा कार्यक्रम नाहीये. आरक्षण म्हणजे काय आर्थिक विकास नाहीये. आरक्षण हा तळागाळातील लोकांना उच्च वर्गाच्या बरोबरीने आणण्यासाठी एक सामाजिक संधी आहे. तो सामाजिक समता आहे. भारताला समतेकडे नेणारा विचार प्रवाह आहे आरक्षण व्यवस्था. आणि तुम्हाला मी आवर्जून सांगतो की आरक्षण व्यवस्था ही सनातनी लोकांच्या अमानवीय वृत्तीमुळे निर्माण झालेली कल्पना आहे, संकल्पना निर्माण झालेले हे कार्य आहे की ज्यांनी शूद्र लोकांना कधी मानवतावादी दृष्टिकोनातून बघितलं नाही. अजून आरक्षणाची गरज का पडली तर ब्राह्मण बांधवाकडे त्यावेळी ज्ञानसत्ता, क्षत्रियांकडे संरक्षण सत्ता, वैश्यांकडे व्यापाराची सत्ता, शूद्रांकडे फक्त सेवा करणे आणि यांचं अमानवीय अत्याचार सहन करणे, या पलीकडे काही नव्हते. सनातनी लोकांनी त्यांना माणूस म्हणून स्वीकारले नाही व ते आज पण स्वीकारायला तयार नाहीत, हे आपल्याला आज दिसत आहे. बंधूंनो, भारत देशातील अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणतात की जर मुठभर लोकांकडे देशातील 97% मालमत्ता असेल आणि देशात जर जाती व्यवस्था खूप असेल तर त्या देशाची आर्थिक प्रगती होणार नाही. आणि म्हणून त्यावर उपाय म्हणून तळागाळातील लोकांसाठी आरक्षण ही एक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. 1889 महात्मा फुले आपले ब्राह्मणांचे कसब या पुस्तकात म्हणतात की नेमावे शिक्षक माळ्या कुणब्यांचे, दुसरे ते महार मागांचे, जास्त प्रमाणात द्यावे काम,
ही न्यायाची खरी रीती. म्हणजेच त्यावेळेस 1889 जातीतील संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावं अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे पहिल्यांदा करणारे महात्मा ज्योतिराव फुले होते. 26 जून 1902 आरक्षणाचे जनक व लोकशाहीचे आधारस्तंभ राजश्री शाहू महाराज आपल्या राज्यामध्ये म्हणजे कोल्हापूर संस्थानात 50% आरक्षण असावं हे जाहीर करतात. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या बोर्डिंगची व्यवस्था करतात. तुम्हाला माहित आहे की त्यांनी आरक्षण का आवश्यक आहे म्हणून. ते घोड्यांचे प्रकरण माहित आहे की सगळेच घोडे एकाच ताकदीचे असले आणि सर्वांना जर त्यांच्या चारा खाण्याकरिता आपण सोडलं तर जे ताकदवान जे घोडे असतात ते लवकरात लवकर धावतात आणि पूर्ण जे अशक्त घोड्यांचं सगळं जे चारा असतात ते खाऊन घेतात आणि त्यामुळे ते सदैव अशक्त घोडे अशक्तच असतात. आणि म्हणून त्या अशक्त घोड्यांसाठी एक वेगळी व्यवस्था करणे हे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते म्हणून त्यांनी 1902 आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाची व्यवस्था निर्माण केली. आरक्षणाची व्यवस्था अजून मैसूर येथे 1919 तिथले राजे ओडियार यांनी आरक्षण लागू केले. 1932 SC आणि ST साठी का मतदारसंघ देण्यात आले स्वतंत्र, तो एक मुद्दा लक्षात घ्या. 1943 इंग्रजांनी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू केले. वरील सर्व विवेचन लक्षात घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या 340 कलमामध्ये अनुच्छेदमध्ये भारत देशातील ओबीसींसाठी आरक्षण जाहीर केले. 341 मध्ये या देशातील SC वर्गासाठी आरक्षण जाहीर केले. 341 या अनुच्छेदाअंतर्गत या देशातील ST वर्गासाठी आरक्षण लागू केले. हा त्याचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाला आपल्याला समजणे आवश्यक आहे. बंधनो, जर आपण इतिहास नाही समजला तर आपण इतिहास घडवू शकत नाही. बंधूंनो, मी पुढचा एक ज्वलंत मुद्दा तुमच्या समोर घेऊन येत आहे आणि तो आरक्षण आणि भारतातील न्यायालय. बंधूंनो, आपल्याला माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त ओबीसीच्या आरक्षणासाठी आणि स्त्रियांच्या हिंदू कोड बिला संदर्भात 25 सप्टेंबर 1951 आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. का राजीनामा दिला हा एक मुद्दा फार गांभीर्याने आपल्याला विचार करणे आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावर तर मी तर नम्र विनंती करेल की ओबीसी वर्गाने जास्त विचार करायला पाहिजे. एसटीची आरक्षणाचा प्रवाह होता, आरक्षणाची जी गाडी होती भारतामध्ये 1950 पासून धावत आहे आणि ओबीसीची आरक्षणाची गाडी 1993 पासून धावत आहे. विचार कर का मधामध्ये कोणी गडबड केलं ओबीसी लोकांसाठी. आणि तरी सुद्धा 27% आरक्षण मिळालं आणि ते सुद्धा क्रिमिनलची टांगती तलवार आमच्या मानेवर आहेच. ते कापूनच राहिलं आम्हाला आणि ते फक्त ओबीसीला कापतात. हे का करतात असं, यावर सुद्धा आपल्याला मंथन करणे आवश्यक आहे. 1907 आपल्याला IIT, IIM, नीट यामध्ये 1907 पर्यंत आपल्याला थांबावं लागते. असं का होते भारत देशामध्ये? आणि खरोखर 27% आरक्षण मिळाला का या क्षेत्रामध्ये? तर उत्तर येईल की मिळाला नाही. म्हणून एका भाषणामध्ये डॉक्टर सुरेश माने सर म्हणतात, संविधान तज्ञ, ते म्हणतात की सत्ता तुझी राणीबाई चौकडे ब्राह्मणसाई. सत्ता तुझी राणीबाई चौकडे ब्राह्मणसाई. कुणी शिरीस्तदार, कुणी कुलकर्णी, कुणी सावकार. अरे भटच अंमलदार, अरे भटच अंमलदार, करी शूद्रावर वार. राणी हे तर आंधळ्याची सरकार, राणी हे तर आंधळ्याची सरकार. बंधूंनो, भारतीय संविधानाच्या प्रकरण 3 मध्ये अनुच्छेद 12 ते अनुच्छेद 35 च्या मधात पूर्णपणे
ठळकपणे आरक्षणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि हे आरक्षण अनुच्छेद 15(अ) आणि 16(अ) च्या मध्ये देण्यात आलेलं आहे. आणि तेही फक्त सामाजिक व शैक्षणिक मागासलेल्या वर्गांसाठी आरक्षण. म्हणजे हे एक प्रतिनिधीची एक किल्ली आहे, एक तरतूद आहे. भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ असलेल्या कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि एक चौथा आधारस्तंभ मीडिया. बंधूंनो, यातील कायदे मंडळाला जर आपण सोडलं तर तुम्ही बघा की बाकी उरलेल्या तिन्ही विभागामध्ये 85 ते 95% सनातनी वर्ग आहे. आणि त्या जागांवर असा खुटा गाडून तो बसलेला आहे. मला एक सांगा की अशा प्रकारे भारतात भेदभाव असेल तर भारतामध्ये एक समानता आहे का? भारतामध्ये एक भेदभाव असेल तर बंधुभाव नांदेल का? शांतता नांदेल का? आणि भारतामध्ये लोकशाही नांदेल का? प्रश्न आहेत, माझे विचार करा. बंधूंनो, अगदी अलीकडे उत्तराखंड सरकारकडून 5 डिसेंबर 2012 सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणामध्ये प्रमोशन या विषयावर एक याचिका फाईल करण्यात आली होती. त्याचा निकाल 7 फेब्रुवारी 2020 जाहीर झाला. तसेच तामिळनाडूमध्ये मेडिकलच्या ओबीसी विद्यार्थ्यांनी आम्हाला 27% आरक्षण मिळावे म्हणून जो खटला सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आला होता, त्या खटल्याचा निकाल 11 जून 2020 येत आहे. आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टातील माननीय न्यायाधीश लवू नागेश्वरराव आणि माननीय न्यायाधीश हेमंत गुप्ताजी म्हणतात, बघा काय म्हणतात की SC ST OBC साठी आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही. त्यांच्यासाठी हा मूलभूत अधिकार नाही. आरक्षणामध्ये पदोन्नती मागणे हा मूलभूत अधिकार नाही. सरकारला वाटेल तर आरक्षण देईल, अन्यथा नाही. देणे न देणे हे सरकारच्या विवेक बुद्धीवर अवलंबून आहे. मला सांगा बंधूंनो, ज्या देशामध्ये संसद सुप्रीम आहे, ज्या देशामध्ये संविधान सुप्रीम आहे, त्या देशातील सर्वोच्च न्यायालय संविधानाचं चुकीचे इंटरप्रिटेशन करीत आहे आणि काय अयोग्य आणि काय योग्य हे सांगत आहे. याबाबत हा असला संविधानाने अर्थ लावणे योग्य की अयोग्य आपल्यालाही विचार करणे आवश्यक आहे. आपल्याला यावर चिकित्सा करणे आवश्यक आहे. आता सुप्रीम कोर्ट वारंवार असे का निर्णय देतात? बंधूंनो, मला आवर्जून तुम्हाला सांगावंसं वाटते की ही त्यांच्या सनातनी मानसिक गुलामीचा हा भाग आहे. त्यांना या देशातील जाती व्यवस्था टिकवून घ्यायची आहे आणि त्यांना या देशातील जो बहुसंख्य ओबीसी वर्ग आहे, तो बहुसंख्य ओबीसी वर्ग कोणत्याही प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये त्याची एंट्री होता कामा नये, त्यांचा प्रवेश होता कामा नये, हे त्यांचं सदैव त्यांची मानसिकता असते आणि मानसिकता आहे. बंधूंनो, माझ्यासमोर अजून काही प्रश्न निर्माण होतात की SC ST OBCला मूलभूत अधिकारांच्या नष्ट करणे हा सुप्रीम कोर्टाने म्हणायला पाहिजे का? सवर्ण लोकांना जेव्हा 10% आरक्षण दिलेले होतं आणि ते असंवैधानिक होते, तेव्हा सुप्रीम कोर्ट का गप्प होते? सवर्णांना कोणत्याही प्रकारे आयत परीक्षा न घेता नियुक्ती करण्यात आले होते, तेव्हा सुप्रीम कोर्ट गप्प का होते? जेव्हा 2017 ओबीसींच्या 314 मुलांना क्रिमिनलच्या नावाखाली घरी बसवण्यात आलं, तेव्हा सुप्रीम कोर्ट गप्प का होते? आता सध्या 2016 पासून ते 2020 पर्यंत ओबीसींच्या नीट मधील 11,000 जागा
यांनी चोरी केल्या, यांनी डाका टाकलं, त्यावर सुप्रीम कोर्ट गप्प का होता? आणि मला एक प्रश्न यांना विचारायचा आहे सुप्रीम कोर्टाला, की जे स्वतःची कोलेजियमच्या द्वारे नियुक्ती करतात, की हे लोकशाहीला धरून आहे का? हे संवैधानिक आहे का? असं भारतामध्ये जगाच्या पाठीवर कोठेही नाही आहे की जे स्वतःची सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नियुक्ती करतात. ते फक्त बंधूंनो फक्त भारत देशामध्ये आहे. आणि मग याला आपण लोकतंत्र म्हणायचं की राजतंत्र म्हणायचं, हा प्रश्न आहे, आपण विचार करा. आणि म्हणून या प्रश्नाचे विचारदार यांची नियुक्ती संविधानाच्या अनुच्छेद, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती व्हावी म्हणून संविधानाच्या अनुच्छेद 124 मध्ये हे सगळी तरतूद करण्यात आलेली आहे. हायकोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती संविधानाच्या 217 कलम 217 नुसार व्हायला पाहिजे, हे लिहिलेलं आहे. आणि मला एक प्रश्न निर्माण होते की IAS लोकांची परीक्षाद्वारे होते नियुक्ती, IPS लोकांची होते, सर्वांसाठी आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न निर्माण होते की सुप्रीम कोर्टातील जजेससाठी का नाही? सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाची व्यवस्था का नाही? 1993 पासून ते स्वतःची नियुक्ती का करतात? भारतीय संसद यावर गप्प का? आणि मग असे ते आपल्या संविधानाचं वेगळं अर्थ लावतात, तर प्रश्न निर्माण होते की त्यांना लोकशाहीचे रक्षक म्हणायचं की त्यांना लोकशाहीचे भक्षक म्हणायचं. आणि म्हणून बंधून एका ठिकाणी बिहार हायकोर्टातील अरुण कुशवाहाजी म्हणतात की वह जमीन छीन लेगा वो गगन छीन लेगा, वह जमीन छीन लेगा वो गगन छीन लेगा, ओ मेरे बहुजन लोगो तुम सोए रहोगे तो वो तुम्हारा कफन छीन लेगा, तुम्हारा कफन छीन लेगा. बंधूंनो, मी माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे येत आहो. आणि तो माझा मुद्दा आहे की यामध्ये बहुजनांची भूमिका काय असायला पाहिजे. बंधूंनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की लढल्याशिवाय कोणालाही भारत देशामध्ये काही मिळाले नाही. फक्त अपवाद आहेत सनातनी लोक. येणाऱ्या आमच्या पिढीचं थोडं भलं व्हावं, त्यांना बरे दिवस यावे, शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, पेरियार, रामास्वामी, नारायण गुरु यांच्या उपकारांचं अंशतः ऋण फेडावे, हे याकरिता हे माझे एक छोटेसे प्रयत्न आहे. बंधूंनो, वाचाल तर वाघ व्हाल. बंधूंनो, वाचाल तर वाघ व्हाल, बंड करार अन्यथा संड करून शौच कुपात सडून माराल. बंधूंनो, हे टीका नाही, माझ्या तुमच्यासोबत काही द्वेष नाही. ही एक मंगल माझी मैत्री आहे. ही मानवतेबद्दलची करुणा आहे. हा माझ्या सत्याचा ध्यास आहे. म्हणून तुम्हाला मी या चळवळीच्या माध्यमातून विनंती करेन की सत्याकडे चला. काही माझ्यासोबत काही लोकांचे वैयक्तिक मतभेद असू शकतात. आमच्या ओबीसी चळवळीतील काही शिलेदारांसोबत मतभेद असू शकतात. हा वैयक्तिक झाला, पण बंधूंनो, हा सर्व ओबीसींचा किंवा सर्व बहुजनांचा प्रश्न नाही आहे. मला माहित आहे की काही समाजातील जे बेडूक विचाराची लोक आहेत, बेटकांची जे पिलावळ आहे, ते बेटकांची पिळावळ आम्हाला म्हणतात की हे जे नोकरी करणारे लोक आहेत हे फक्त स्वतःच्या मुलांना आरक्षण मिळावे म्हणून असल्या प्रकारचा प्रयत्न करत असतात. पण त्या बेटकांच्या पिळावळांना मी सांगतो की तुम्ही असल्या प्रकारचं कोत्या बुद्धीचं राहू नका. थोडंसं विचार करा, वाचन करा. आमच्यावर विश्वास करू नका, पण नक्की आम्ही खरं बोलत आहोत की खोटं बोलत आहे आहो यावर तुम्ही विचार करा. ही मला या
माझ्या छोट्याशा या प्रयत्नामधून आपणास कळकळीची विनंती आहे. मी शेवटी आपल्यासमोर एक तुम्हाला विनंती करतो आणि ते तुकाराम महाराजांच्या एका ओवीमधून, अगदीच बुडती हे जन देखवे ना डोळा. बंधूंनो, अगदीच बुडती हे जन देखवे ना डोळा, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविने प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविने प्रीती. बंधूंनो, हा तुमच्या कोणत्याही वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न नाहीये. काही ठिकाणी काही आमचे जे समाज बांधव आहेत ते म्हणतात की ओबीसीचे लोक आमच्या देवाधर्मावर टीका करतात, आमच्या श्रद्धावर टीका करतात. बंधूंनो, पुनश्च एकदा मी अशी विनंती करेन की जे माझे आमच्या ओबीसी चळवळीतील जे सिनियर, ज्येष्ठ आणि कनिष्ठ ओबीसीचे शिलेदार आहेत, त्या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये असले कार्य होत असतात, आम्ही करीत असतो. फक्त आमचा उद्देश आहे की आमच्या लोकांना सत्याकडे नेणे आणि त्यांचं खरोखर देशामध्ये जो वाटा आहे तो त्यांना मिळवून देणे, हा आमचा हेतू आहे आणि तसले आम्ही कार्य करीत असतो. पुनश्च एकदा मी आपल्याला जय भारत, जय संविधान, जय भीम, जय ओबीसी, धन्यवाद.